नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास। रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीए येथे दिग्गजांची गर्दी। दुपारी 4 पर्यंत घेता येणार टाटांचं अखेरचं दर्शन। राज्य शासनाकडून 1 दिवसाचा दुखवटा जाहीर। रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। वरळी येथील पारशी स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार। स्मशानभूमीजवळ संपूर्ण तयारी। पोलीस आयुक्त विवेक फळसणकर आणि बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या तयारीचा आढावा। गृहमंत्री अमित शहा यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। भारत सरकारच्या वतीने रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली। रतन टाटा हे भारताचा अभिमान। शिंदेंकडून रतन टाटांना श्रद्धांजली। कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांकडून टाटांना श्रद्धांजली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव। रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणार प्रस्ताव। राज्यातील उद्योगरत्न पुरस्कार आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार नावाने देण्यात येणार। तर नरिमन पॉइंट येथे उभारण्यात येत असलेल्या उद्योग भवनच्या वास्तूला रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। उद्धव ठाकरेंनी परिवारासह घेतलं रतन टाटांचं अंतिम दर्शन। पुष्पचक्र अर्पण करत ठाकरेंकडून टाटांना अभिवादन। शरद पवारांनी रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली। अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी घेतलं रतन टाटांचं अंतिम दर्शन। टाटांचं अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली। राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन त्यांनी घेतलं। टाटांचं अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली। राहुल नार्वेकरांनीही घेतलं रतन टाटांचं अंतिम दर्शन। रतन टाटा म्हणजे आमचे गायडिंग स्टार होते। राहुल नार्वेकरांकडून आदरांजली व्यक्त। रतन टाटांच्या पार्थिवाचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अंतिम दर्शन घेतलं। पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली। आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं। भारताचा एक महान सुपुत्र आणि अभूतपूर्व व्यक्ती गेल्याची त्यांनी भावना व्यक्त केली आहे। आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडून एनसीपीए येथे जात रतन टाटा यांना अभिवादन। त्यांच्या कामाच्या समृद्धीतून आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे। कुमार बिर्ला यांच्याकडून टाटांचं स्मरण। व्यवसाय आणि परोपकार या दोन्ही गोष्टींवर रतन टाटा यांनी छाप सोडली। टाटा कुटुंबीय आणि टाटा समुदायाप्रती माझ्या संवेदना। राहुल गांधींकडून ट्विट करत श्रद्धांजली। रतन टाटा हे भारताचा अभिमान। त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रतन टाटांना श्रद्धांजली। रतन टाटा यांच्या निधनानं मानवता, दातृत्व, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला। याचं दुःख भारताने कदाचित शेवटचा असा कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावल्याचं त्याहून मोठं दुःख आहे। राज ठाकरेंकडून रतन टाटांना आदरांजली व्यक्त। रतन टाटांच्या जाण्याने देश हळहळतोय। ते घराघरात पोहोचले होते। त्यांनी केलेल्या कार्याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल। संजय राऊतांकडूनही आदरांजली। अमेरिकेतून महाराष्ट्रात जास्त गुंतवणूक येण्यासाठी रतन टाटांनी जागतिक फोरममध्ये सरकारची बाजू मांडली होती। कामात व्यस्त असतानाही आमच्या विनंतीला मान देऊन टाटा विशेष विमानाने आले। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडून आठवणींना उजाळा। एका क्षणात टाटांनी रेल्वे स्थानकावर वायफाय लावण्यासाठी 450 कोटी दिले। टाटांच्या आठवणींना उजाळा देत पियुष गोयल यांनी सांगितला किस्सा। नॅशनलिस्ट उद्योगपती असा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा। व्यक्तिगत स्वार्थ आणि राष्ट्रीयत्व यात त्यांनी राष्ट्रीयत्वाला महत्त्व दिलं। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया।
माणूस जीवनात कितीही मोठा झाला तरी त्याचं जमिनीवर राहायला हवं हे शिकणं टाटांकडून शिकायला मिळालं. आपण भारताचे रत्न गमावले. नवनीत राणा यांच्याकडून आदरांजली. जमशेदपुरातील टाटा स्टील प्लांटमध्ये जात नागरिकांकडून रतन टाटांना श्रद्धांजली. नागरिकांकडून भावना व्यक्त करत टाटांच्या आठवणींना उजाळा. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने 80 निर्णय घेतले. राज्य मंत्रिमंडळाची कदाचित आजची शेवटची बैठक. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेलं शुद्धीपत्रक रद्द करण्याची नामुष्की. एका रात्री शुद्धीपत्रक रद्द. धनगरऐवजी धनगड असंच वाचावं. सरकारने काढलं शुद्धीपत्रक. पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी 2 स्वतंत्र महामंडळांना कॅबिनेटची मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या महामंडळांना मंजुरी. राज्य सरकारनं ओबीसी नॉन क्रिमिनलची मर्यादा 15 लाख करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. प्रस्ताव मंजूर झाल्यास ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळणार. आणखी 15 जाती ओबीसी समाविष्ट होणार. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्राकडे सुपूर्द. मात्र यादीत मराठा जातीचा समावेश नाही. येवल्याचा नेता आता कुठे गेला? केंद्रातील ओबीसींच्या यादीत महाराष्ट्रातल्या 15 जातींचा समावेश झाल्यानंतर मनोज जरांगेंचा भुजबळांना सवाल. 5 सहकारी साखर कारखान्यांना 815 कोटी रुपयांचे कर्ज द्यावं. राज्य सरकारची राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे शिफारस. शिफारस करण्यात आलेले कारखाने सत्ताधारी पक्षांशी संबंधित नेत्यांचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भात मिशन 51 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाच्या विविध संघटनांची आज बैठक. भुजबळांनी नांदगावमधून उभं राहावं. मी विरोधात लढायला तयार. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचं छगन भुजबळांना थेट आव्हान. रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्या दापोलीतील कुणबी भवनावरून मतभेद. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी कुणबी भवनच्या कामाचं भूमिपूजन. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर. पालघर जिल्ह्यात मनसेचा काँग्रेसला मोठा झटका. दामोदर शिंगडांचे चिरंजीव सचिन शिंगडा मनसेत प्रवेश करणार. सचिन शिंगडा विक्रमगडमधून विधानसभा लढण्यास इच्छुक. आमदार सुभाष देशमुखांच्या उमेदवारीला माजी नगरसेवकांचा विरोध. 8 माजी नगरसेवकांसह माजी उपमहापौरांनी फडणवीसांची भेट घेतली. उमेदवार बदलण्याची केली मागणी. समीर भुजबळांचे भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या दहिसरमध्ये बॅनर झळकले. समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर तालुकाध्यक्ष ममता शर्मा यांच्याकडून बॅनरबाजी. कल्याण पश्चिमेत महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या वाढली. ठाकरे गटात प्रवेश करणारे राजाभाऊ पातकर आणि साईनाथ तरे दोघेही इच्छुक. राजकुमार पटेल यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश पुढे ढकलला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द. लवकरच पुढील तारीख कळवणार. राजकुमार पटेल यांची माहिती. सिंधुदुर्ग सावंतवाडीतील महायुतीत उमेदवारीवरून संघर्ष. दीपक केसरकरांविरोधात राजन तेली व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. तेली हे भाजपचे माजी आमदार. वंचितकडून सय्यद समी यांना परभणी विधानसभेची उमेदवारी जाहीर. समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष. नागपूरमध्ये बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक शंभरकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत शंभरकर काँग्रेस पक्षात प्रवेश. सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातील आमदारांनी लावलेल्या विकास कामाच्या बॅनरवर काळं फासलं. पवार गटाचे कार्यकर्ते बाबाराजे पाटील यांनी बॅनरवर काळं फेकल्याची माहिती. पळपीक विमा नुकसान भरपाईच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने सिंधुदुर्गमध्ये धरणं आंदोलन केलं. विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी. सोलापुरातील करमाळ्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल. कामगारांच्या पगार. वाहतूकदारांची थकीत बिलं दिवाळीपूर्वी द्या, अन्यथा चेअरमन व संचालक यांच्या घरासमोर शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने भीक मागो आंदोलन करणार असा दिला इशारा.